दीपू काय उभी काय आहेस तू? ओळखलं नाहीस काय याला? आपला साळगावकर. दे गुलाबजाम दे. अगं दे, तोंड गोड कर त्याच. मग तो आपल्याला छान बातमी सांगणार आहे. दे. काय रे साळगावकर? अरे घे, इतका उघडू नकोस, घे. दीपू सर मी येतो. हा हा. का रे एवढा अचानकपणे निघालास तू? अरे तू त्या मुलीचं नाव सांगायला आला होतास ना? मग? हो सर, ते जरा अर्जंट काम आठवलं, मला निघायला हवं सर. इंद्रा, दमलास? अरे किती उशीर. पत्ता मिळाला ना? आई उद्या बोलूया ना आपण ह्यावर. काय रे इंद्रा, साधा पत्ता मिळू शकत नाही तुला? हा, मी बघ तुझ्या लग्नाची किती तयारी करून ठेवलीये. दीपिकासाठी दागिने, साड्या सगळं घेऊन ठेवलंय. शिवाय तुझ्या लग्नाची पत्रिका आहे ना, त्याचा डिझाईन सुद्धा फायनल करून ठेवलंय. नाही, ऐन वेळेला घाई नको ना म्हणून. आई आपण उद्या बोलूया ना प्लीज. मला खरंच झोप आली आहे, मी झोपेत. बर, झोप. उद्या बोलूया. आई काय म्हणाली ऐकलंस ना सब तू? माझ्या सन्मार्गाने कमवलेल्या पैशातून दान देते. आईला जर आपल्या धंद्याबद्दल कळलं ना तर का दीपिका मॅडम अशी खोटं का बोललात? का खोटं बोललात मॅडम? तुमच्या खोटं बोलण्याचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. त्या कॉलेजमधला तरुणपणीचा फोटो माझ्या मित्रानं जबरदस्तीने मला स्टुडिओत नेलं आणि काढायला लावला होता. हो अहो बाबा, पण कसले हँडसम दिसताय तुम्ही. ए आई, बाबा कॉलेजमध्ये किती हँडसम होते ना. ए काय वेळ आहे का अल्बम बघत बसण्याची? चला झोपायला चला. चला ग. मालती, आनंदाला वेळ नसतो. आता आपल्या संसाराला 30 वर्ष झाली, पण सगळ्या जुन्या आठवणींना मी उजाळा देत होतो. बाकी काय. आई तू पण ये ना, आपण फोटोज बघूया. वा दीदी, हा बघ, हा फोटो बघ तुझ्या आईचा. एवढी लाजते. फोटो काढताना लग्नात त्या फोटोग्राफरकडे बघायला तयार नव्हती. अहो काय बाबा, तुम्ही लग्नाच्या आधी आईला भेटलाच नव्हता ना?
हो अगदी नाही ग. आईनं पाहिलं होतं, म्हणजे तुमच्या आजीनं मला म्हणाली ही मुलगी सुस्वभावी आहे, सुसंस्कृत आहे, तुझा संसार छान करील, होकार देऊन टाक. आता आईचा शब्द म्हणजे पाळणारच. पण तुमच्या आईनं मला कुठेतरी एका लग्नात पाहिलं होतं. हे मला तिच्याकडून लग्नानंतर कळलं. कदाचित तेव्हाच आवडलो असणार मी. हा काय ग? काय आई, खरंय का? अहो, काय चाललंय तुमचं? काय सांगताय तुम्ही मुलींना? हा गंमत ग जरा. पण खरंच मुलीनो, एक मात्र मला मान्य करावं लागेल, तुमच्या आईनं छान साथ दिली ग मला. कधी काही माझ्याकडे मागितलं नाही, कधी कसल्या गोष्टीचा आग्रह केला नाही. दिलं त्यात सुखी समाधानानं राहिली. माझी आई हिच्याबद्दल जे म्हणाली होती ना, ते अगदी खरं करून दाखवलं. हो अहो, संसार विश्वासावर टिकतो आणि आपल्यामधला जो विश्वास आहे ना, तोच आपल्याला इथवर घेऊन आलाय, नाही का? दीपू, हा बाबा, काय तू कशात हरवलीस? इथेच आहे बाबा. त्याला हाताशी धरलाय. तू ज्यूस पिऊन घे जा. हा काय हातातच आहे माझ्या. आमचं कुठे वय नशीब थोर. तू ज्यूसचा ग्लास हातात घेऊन माझ्या मागे मागे फिरशील इंद्रा दादा सारखं. आमचं नशीब फुटकं ते फुटकच. काय बोलतोस कार्तिक? अरे तुझं नशीब इंद्राने घडवलंय. कसं ते सांगू? सत्तू गप्प बस. एक मिनिट. मला सांग, काय काय केलं इंद्राने? तसं नाही काकू, इंद्राने याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला सानिका अरे हळू. हर्बलची स्पॉन्सरशिप मिळवून दिली आहे, एवढंच. हो ना कार्तिक? हो बरोबर. चल सत्तू. अरे कुठे निघालास? काहीतरी खाऊन जा. आई मला फार भूक नाहीये. डोळे बघ रे कसे दिसतायत तुझे. रात्रभर झोप झाली नाहीये ना तुझी? इंद्रा, हाताला काय झालंय? अरे कुठे मारामारी करून आलास का? मारामारी कसली काकू? इंद्रा आणि मारामारी शक्यच नाही. ना, अशक्य नाहीये ना. म्हणजे दादा 2-3 जणांना सहजच मारू शकतो. माझा मी फक्त अंदाज सांगितला, बाकी काय नाही. काय बोलतोस कार्तिक? तू तर असं बोलतो जसं का तुझ्या लग्नातच इंद्राने मारामारी केली. नाही, बरं झालं ग आलीस जेवायला. आई जेवायला घे म्हणणार होते. अगं काही नाही, ते कात्री लागली जरा हाताला. आणि कसा रे तू? काल रात्री सुद्धा काही खाल्लं नाहीयेस तू. थोडस तरी खाऊन जा. माझी जन्मभराची भूक मेली असं वाटतंय मला. आई, आमच्या घरी आई मला खरंच भूक नाहीये. बाय. अरे चल सत्तू. इंद्रा थांब, आलो मी. काकू खुर्ची जा ना, उशीर होतोय. उतर, सांभाळून उतर. हळू. इंद्रा आलो रे. आई, मागे इंद्रा दादासाठी एक मुलगी चालून आली होती ना, तिचं काय आलं? पोचलीच नाही का ती? नाही, तू खरेदी वगैरे करत होतीस ना, म्हणून जस्ट विचारतोय, बाकी काय नाही. पण मला एक सांग, काय नाव तिचं? वेळ आली ना की सगळं सांगेन तुला, कळलं? आवर जरा आहे. आणि तिचा काय संबंध? या इंद्राची सगळी लपवा छपवी चालते. पण माझी गर्लफ्रेंड, तिच्याविषयी मी सांगितलं, तिच्या घरच्यांविषयी मी सांगितलं. सॉरी. हरकत नाही मॅडम, जरा जपून चाला.
इंद्राजी, मला महत्वाचं बोलायचंय. ऐकतोय मी, बोला. आय एम सॉरी. माझं खूप चुकलं. प्लीज मला माफ करा. आय एम सॉरी. मॅडम चहा. सॉरी काका, नकोय. काका, सॉरी हा शब्द किती स्वस्त आणि किती महाग पण आहे, नाही? नाही, स्वस्त ह्यासाठी की कोणीही कधी कुठेही वापरतो हा शब्द, आणि महाग यासाठी की एखाद्या सॉरी वरून सॉरी म्हणणारा त्याचे 10 खून माफ करावेत अशी अपेक्षा ठेवतो. इंद्राजी, हाताला कसं लागलं? मॅडम, मनाला आत जी जखम झाली आहे ना, त्याच्यासमोर हाताला झालेली ही जखम काहीच नाहीये. आणि तुम्ही हे मला का विचारताय मॅडम? हो इंद्राजी, हा काय वेडपण आहे? हा, हे बघा, तुम्हाला माझं सॉरी नकोय ना, ठीक आहे, पण हा असला वेडेपणा करू नका प्लीज. तुम्ही असं का वागलात मॅडम? तुम्हाला माहिती येते, प्लीज पुन्हा असं काहीतरी करू नका. सतू सर, तुम्ही तरी सांगा प्लीज. इंद्रा, अरे नको ना ताणूस जास्त. ताळ्याला आता उरलं काय असं? तू खूप वर्ष झालं काम करतायत बँकेत. तुझे 2000 रुपये नाहीत घेत बसणार. तेव्हा काय झोल केलायस सरळ सरळ सांग. हे मला विचारणार तू कोण? या बँकेचा मॅनेजर इंद्रजित साळगावकर, ह्या बँकेचा वसुली एजंट. वसुली एजंट म्हणजे गुंड? अरे तुमच्या सारख्यांच्या थोबाडाला पण लागत नाही मी, समजलं? चल हो बाजूला. गुंड आहेच मी, गुंड. आणि आता मी तुला माझी गुंडगिरी दाखवतो. हो हो, तुम्ही सभ्य माणसाच्या कॉलरला हात घालताय. उचल उचल. दे. हे घ्या, दिले. काय रे सभ्यतेच्या चिकण्या, पैशांची चोरी करायची तू, बायकांशी वाटेल त्या भाषेत बोलायचं तू, आणि गुंड मी. बाई साहेब, चुकलो, चूक झाली. आता मी तुला दाखवतो माझी गुंडगिरी. साहेब असं करू नका साहेब. साहेब मी इज्जत करतो साहेब. साहेब मी समजेल. मी गुंड कसा? इथे वाच, लिहिलं इथे, दिसतंय लिहिलं इथे गुंड. अजिबात नाही, अजिबात नाही. मी गुंड कसा? डोळ्यात बघ, लिहिलं नाही. दिसतोय गुंड? नाही 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 साहेब. मी गुंड कसा? बाईशी अशा भाषेत का बोललास?
ताई केर काढ ग जरा. लसणाची सालं बघ घरभर उडली आहेत. काय ग आई? हे बघ प्लीज मला तू तू सगळं काय ते सांग. अगं आई शांत हो प्लीज. हे बघ तू असं नको करूस. तुला हे जे काही वाटतंय त्यातलं काही झालेलं नाहीये. तू पॅनिक नको होऊस. मला फक्त थोडा वेळ दे. मला आता काहीच सुधरत नाहीये. माझं डोकं ताळ्यावर नाहीये आई. मला चैन पडत नाहीये. त्यामुळे फक्त थोडा वेळ दे मला. दीदी वेळच तर नाहीये ना. इंद्राजींना खूप त्रास होतोय अगं आणि मी ते नाही बघू शकत. म्हणूनच मला त्यांच्याशी बोलायचंय. त्यांची माफी मागायची आहे. त्यांना सॉरी म्हणायचंय. मी 1000दा सॉरी म्हणायला तयार आहे. आई मला खरंच माफ कर. आय एम रिअली सॉरी. इंद्रा तुझा त्रास कमी झाला ना तरच मला बरं वाटणार आहे. आई तू आई खूप थकलोय मी. माझ्यासाठी लहानपणी गायचीस तशी अंगाई गाशील. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हास माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या आई काय झालं? का थांबलेस? इंद्रा तू जर उपाशी झोपलास तर मला झोप लागेल का रे? जशी तुझ्यासाठी ही अंगाई आहे ना तशी माझ्यासाठी तुझं पोटभर जेवणं आणि शांत झोपणं ही अंगाई आहे. माझ्यासाठी अंगाई म्हणशील? तुझ्या अंगाईसाठी 2 घास खाईन. मी ऐकते. चल जेवून घे. मला नकोय. तू जा तू जेवण. तू तरी कळत नाही बघ काय काय म्हणायचंय. अंतरात तूच आहे. देऊ नको अंतर रे. चूक केली मीच खरे. तू तरी सावर रे. खिडकीत टिमटिम काजवा दिसतो. डोळ्यातला थेंब खरा माझ्या चमकतो. प्रेमासाठी आधी वेळ कशी विरहाची आली. माफ कर ना मला. आगळीक झाली. तुझ्या माझ्या अबोल्याची दोषी मीच झाली. वेड्यासारखं प्रेम करते रे ती तुझ्यावर. प्रश्न प्रेमाचा नाही असतो. प्रश्न लायकीचा आहे.
आणि देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही. झाली तयारी? जीजू आले की त्यांना हाय सांग. हो. नाही म्हणजे आमची भेट होणार नाहीये ना, बँकेत जायचंय. दीपू, एक गोष्ट लक्षात ठेवशील, आपली इच्छाशक्ती असते ना ती चमत्कार घडवू शकते. आणि तुझी इच्छाशक्ती साळगावकरांना परत तुझ्याजवळ आणेल, मला खात्री आहे. हे घे. अहो बाबा, खरंच नको. आणि हे आहेत ना बरोबर. ठेव ग, माझ्यातर्फे तुझ्यासाठी ठेव. घे घे घे. मी आलेच. मम्मा काही काय, तिच्याशिवाय करमत वगैरे नाही असं काही नाही आहे. नाहीतर काय, तसं नाहीये तर धावत जाऊन बायकोला कशाला आणायला चाललास? आपलं ठरलं होतं ना त्या देशपांडे मास्तरड्याकडून विजाचे पैसे आणल्याशिवाय इथे तिला पाऊल ठेवून द्यायचं नाही म्हणून. अगं ठरलं होतं, पण शलाका तिथे माहेरी राहून दुसऱ्या मुलाच्या नादाला लागली ना तर पूर्ण प्लॅनवर पाणी सोडावं लागेल. अगं बाई, आता हे काय नवीन? अगं मम्मा, काल रात्री तिला हसत खिदळत एका मुलाबरोबर आईस्क्रीम खाताना बघितलंय मी. काय? आणि तू नुसतं बघितलंस? अरे तू नवरायस ना तिचा, चांगलं बखोट धरायचं आणि जा विचारायचं ना तिला. रस्त्यात बखोट धरायचा? मम्मा, आजही कायदा ना बायकांच्या बाजूनी आहे. लोकांनी धरला असता, धुतला असता आणि मग पोलिसात दिला असता. अरे आता या कायद्याच्या भीतीने आपण हातावरती हात ठेवून बसणार का नाही? अगं मम्मा, मी असं कुठे म्हणालोय. मी फक्त इतकं म्हणतोय त्या शलाकाला त्या मुलापासून लांब करू आणि घरी आणू. मग आपण आहोत आणि ती शलाक आहे. घरात तिला मस्त धडा शिकवू आपल्या पद्धतीने आणि त्या मास्तरड्याकडून पण उकळू ना पैसे. काय आत्ता शोभतोयस हा लेख माझा तू? पटकन जा आणि तिला घेऊन ये. तर आज माझ्या उपदेशाचा विषय आहे मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळेस अनेक कामं करायची कला. आपण काय करतो, आपण एका वेळेला एकच काम करतो. मावा खायचं काम. कोण 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 बोललं रे? कोण बोललं? डिसमिस करीत नाही कोणी बोललं मध्ये तर. हा, आधीच सांगतोय. तर मी काय म्हणत होतो, 120 300 किंवा हरिबत्ती.
कोणी बोलायचं नाही मध्ये. माझा राग माहितीये ना. कोण बोललं? हा सरांना कोण बोललं? लक्षात ठेवा. सत्तू सर, तुम्ही जरा लक्ष ठेवा, कोणी बोलणार नाही याची खबरदारी घ्या प्लीज. तर आज आपण मल्टीटास्किंग करूया. मग रात्र झाली तरी चालेल. तर मल्टीटास्किंग म्हणजे ते काम आहे महिना अखेरचं फायलिंग आणि त्याची रिपोर्ट तपासणी. चला कामाला लागा. आज रात्र झाली तरी चालेल, पण मल्टीटास्किंग करायचंच. चला इंद्रजी, तुम्ही या ना इकडे, म्हणजे आपण पंचिंग करूया. मला मदत करा. खुर्ची घेतो तुम्हाला. इथे कॅबिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ते जा ना, तो म्हणतोय तर. नाही बघ, असंही तुम्ही एकत्र यावं असं यासाठी अख्खी किंतान एकत्र आली. काय ना सत्तू, किंतांचे तंबू शिवतात. ते काही असू दे, आता तुम्ही एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे. कळतंय तुला? जा. इंद्राजी मदत करताय ना? जा ना, जा 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 जा. थँक्यू. नको का? सोनटक्के, मला फक्त एकच पंच जमतो. इंद्रा पंच. ठीक आहे, त्या पंचवर एक मिनिट. देशपांडे भाई, एवढे पेपर कसं जमणार आहे? जमणार, तुम्हाला काही जमू शकत. हसायला काय झालंय सत्तू? इंद्रा बघ ना, तुझ्या आतमध्ये सुद्धा अंधार आहे आणि आता बाहेर सुद्धा अंधार आहे. म्हणजे आता बाहेर लाईट्स गेलेत त्यामुळे अंधार आहे, आणि आतमध्ये दीपिका मॅडमच्या विरहामुळे जो काय अंधार आहे ना, आणि त्यात चाचपडत असलेला तू. काही सुचतं तुला? बँकेत अडकून राहिलं त्याचं वेगळं फ्रस्ट्रेशन आलंय मला. आणि पंचिंग करताना साधा चहा सुद्धा मिळाला नाहीये. अरे नको काळजी करूस, दीपिका मॅडम गेलेत ना, त्या चहा करून आणतायत. नकोय मला त्यांच्या हातचा चहा. हे तू नाही ठरवायचंस मित्रा. माणूस आहे ना, नियतीच्या हातातलं बावलं आहे, कळलं ना? ती नाचवणार तसं आपण नाचायचं. म्हणजे बघ ना, सकाळी तुला माहित होतं का तू आज ऑफिसमध्ये येशील, रिकव्हरीच्या ऐवजी मॅडम बरोबर उशिरापर्यंत काम करशील, नाही ना? तसंच चहाच्या बाबतीत पण होऊ शकतं. आणू दे त्यांना चहा, मग बघ तू. चहा पिणं तर दूर, साधं लक्ष पण नाही देणार. थँक्यू. चहा नकोय मला. तुम्हाला सकाळी आणि आता ह्यावेळी कडक चहा लागतो हे माहितीये. तुमच्या आईनेच सांगितलंय. घ्या. हाच तर प्रॉब्लेम आहे ना मॅडम. तुम्हाला माझ्या लहान लहान गोष्टी पण कळल्या, पण माझ्यापासून मात्र इतकी मोठी गोष्ट लपवली. मी देशपांडे सरांची मुलगी आहे, हे तुमच्यापासून लपवायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही असं नाहीये. माझी हिंमत झाली नाही. मॅडम, ज्या सत्याने समोरच्याला त्रास होणार असेल ना, ते सत्य वेळीच हिंमत करून समोरच्याला सांगून टाकायला हवं.
नाही सांगितलं तर बघा काय होतंय, तुम्ही बघताच आहे. आणि मी बघा मॅडम, आपलं नातं ह्या पुढे नेता येऊ शकत नाही हे सत्य तुम्हाला वेळ न घेता सांगून टाकले ताबडतोब. मॅडम वा, काय मस्त सुगंध सुटलाय खिचडीचा. तुम्ही आहात बरं झालं, मला जमलं नसतं एवढं सगळ्यांचा स्वयंपाक करायला. खिचडी? अहो काय देशपांडे भाई, काय चाललंय? अहो बँक आहे, खानावळ नाहीये. हे बँकेतली कामं सोडून हे स्वयंपाक वगैरे काय करते तुम्ही? सर खरं तर बँकेचे एम्प्लॉई ओव्हर टाइम करतात म्हटल्यावर बँकेने त्यांच्या जेवणाची सोय करायला हवी. अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला शिकवणार बँक कशी चालवायची ते. वा मॅडम, वा 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 मॅडम, खिचडीचा काय घमघमाट सुटलाय. तुम्हाला सांगू, माझ्या तोंडाला असं धबधबा सुटलाय. कधी एकदा खिचडी खातोय असं झालंय. काय इंद्रा? आपल्याला हे असले गुळगुळीत पदार्थ नाहीत आवडत. आपल्याला जळजळीत तिखट पदार्थ आवडतात. म्हणजे कसं, एक घास खाल्ला की काना मागून घामाची धार आली पाहिजे. मी पण तेच म्हणत होतो देशपांडे बाईंना, हे बँकेमध्ये स्वयंपाक वगैरे करायचं म्हणजे टू मच आहे ना. तुला कोणी विचारलं का सोनटक्के? ते बोला. जा जाऊन काम कर तुझं, जा. ठीक. सत्तू, हा, एक काम कर, माझ्यासाठी डबल तर्री मिसळ पाव आणि बटाट्याची भाजी ऑर्डर कर. हा, प्लीज तेलकट खाऊ नका. मी तुमच्यासाठी वेगळी खिचडी केली आहे, जास्त तिखट असलेली. का तुम्हाला किती काम आहे, तुम्ही गप्पा काय मारताय? चला 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 चला. काय झालं? काय कुठे वाजलं बघू? भाजलं नाहीये, चटका बसलाय. तसंही मागच्या काही दिवसात जे काही चटके झेललेत मी, त्याच्यासमोर हा चटका काहीच नाहीये. झाली खिचडी? होत आले. सत्तू, माझी ते मिसळ पावची ऑर्डर आली आहे का? सर प्लीज त्यांना शटर ओपन करायला सांगा ना. माझं काम संपलंय, मला घरी जायचंय. अहो रात्रभर काम करायचं ठरलंय ना आपलं सगळ्यांचं. अहो पण काम संपलंय म्हटल्यावर पण ठरलंय म्हणून बँकेत बसायचं का रात्रभर? हो, आणि 11:30 झालेत, घरचे वाट बघत असतील. प्लीज त्यांना शटर ओपन करायला सांगा. अच्छा, म्हणजे आमच्या घरच्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय असं म्हणायचं का तुम्हाला? सर असं नव्हतं म्हणायचं मला फक्त इतकंच म्हणायचंय की 11:30 झालेत, मला प्लीज घरी निघायचंय. प्लीज शटर ओपन करायला सांगा. नाही, अजिबात जमणार नाही. अरे सोनटक्के, काय झालं? काय नाही, देशपांडे बाईंना मी सांगत होतो की तुम्ही घरी जा, तुमच्या घरचे वाट बघत असतील. नाही, आम्ही करू सगळे इथली कामं रात्रभर, काही काळजी करू नका, जा घरी जा, असं सांगत होतो, बाकी काही. बहादूर, दरवाजा उघड. बहादूर, फक्त लॉक उघड. शटर आपले सोनटक्के साहेब उघडतील. कसं शक्य आहे? मी नाही शक्य. उघड शटर. करतो, प्रयत्न करतो. हे धर. नाही, राहू दे तुम्ही. झालं, ते तुमच्या हाईट एवढं उघडलंय, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू.
चल मी पण जातो. तू कुठे निघाला सोनटक्के? सत्तू, या सोनटक्केकडून 10 वेळा शटर वर खाली करून घ्यायचं का? आणि मगच याला जाऊ द्यायचं. काय अहो बोलू कसं करतो? सत्तू, लाग कामाला. चल कर मला खाली. चल चल चल. मला मदत कर. काय करतो मी एकटा. हा हे ठेवा.